हनुमान जी को प्रणाम। महान देवी बाबा जी को परमात्मा उद्देशी परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहारीच्या वतीने आज विद्यमान बंडूजी चिंचोलकर यांचे निवासस्थानी एका भगवंताची मासिक चर्चा बैठक 12 वाजता सुरू झाली। या बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपले सद्गुरू महान बाबा दुर्गेजी हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। आपली लाडकी मातोश्री वाराणसी आई ही सुद्धा उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या या बैठकीला लाभणारे प्रमुख पाहुणे, संचालक आणि उपस्थित झालेले समाजसेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। आजच्या या चर्चा बैठकीत प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने आपापला अनुभव, विनंती, प्रार्थना पार पाडल्या आणि हे आता शेवटचा टप्पा म्हणजे अध्यक्ष महाविद्यालय। बाबांनी जेव्हा भगवत प्राप्तीला सुरुवात केली तेव्हा बाबांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांनी जो आदेश दिला होता की तुम्ही या मार्गाचा स्वीकार केला तर आपल्या घरचे आणि बाहेरचे सर्व प्रकारचे दुःख दूर करू शकतात। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साधना करावं लागते। साधना कशी काय करायची? साधना म्हणजे काय याचा बाबांनी सर्वप्रथम अंदाज घेतला, अभ्यास केला। साधना कशाला म्हणतात? साध्य करून देणारा आणि साधवून घेणारा बाबाला जेव्हा मौदा येथील एक साधू रूपात संन्यासी भेटला, त्या संन्यासींनी सांगितल्याप्रमाणे बाबाला ज्या दिवशी भगवत प्राप्तीला सुरुवात करायची होती त्या दिवशी सर्वप्रथम बाबांनी जी काही आपल्याला सामुग्री पाहिजे, जो कापूर, अगरबत्ती, जागा नेमणे, हे प्रथम बाबांनी स्वच्छ केलं आणि तेव्हापासून बाबांनी सकाळी 4 वाजता उठून आपलं स्नान करून, जेव्हा बाबा स्नान करायचे तेव्हापासून बाबा कुणाही बरोबर बोलत नव्हते। बाबांनी सर्वप्रथम जागेची साफसफाई केली। तेव्हा मातीचे घर होते, तेव्हा पाण्याने पुसून काढले, पाट ठेवला, पाट स्वच्छ केला आणि त्यावर या भगवंताच्या नावावर या ज्योतीचं झोप लावले
अगरबत्ती कापूर लावली आणि मोठ्या श्रद्धेने भावनेने विनंती प्रार्थना करत गेले. हा नियम त्यांनी सतत मरेपर्यंत चालवला. कारण जेव्हापासून आपण स्नान करतो तेव्हापासून कोणाबरोबर न बोलू, जर काही वस्तूची गरज पडली, जर काही गुणावणीनुसार किंवा पाठीवर घेऊन घेण्यात घेऊन घेऊन द्यायचे आणि आपली ती जी काही वस्तू पाहिजे ती मागवून घ्यायची. अशी ही साधना मनपूर्वक करणाऱ्यालाच परमेश्वर मिळतो. ज्या ठिकाणी भावना आहे, ज्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्याच ठिकाणी परमेश्वर आहे. अशी भावना बाबांनी मनात ठेवून प्रत्येक भावना ठेवून बाबांनी भगवत प्राप्ती केली. तरी पण बाबाला या भगवत प्राप्तीसाठी 3 वर्ष अज्ञातवासातच काढावं लागलं. 3 वर्ष त्यांना भगवत प्राप्ती झाली नाही. परंतु बाबाला एका रंगारी समाजातील शांताबाई नावाच्या माध्यमातून या भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला. आणि त्याच पद्धतीनं या बाबांनी रंगारी समाजातील शांताबाईच्या अंगातील भूत दूर करून 25 ऑगस्ट 1948 रोजी बाबाला भगवत प्राप्ती झाली. आणि त्यानंतर तेव्हापासून बाबा सतत 3 महिने विदेह अवस्थेत राहिले. त्यांना काहीही कळत नव्हतं, समजत नव्हतं. जसं एखादा आपण पागल माणूस आपल्या कुटुंबात जर असला तर त्याला जसं काही कळत नाही, काही समजत नाही, त्याला जेवणाची सुद्धा आपल्या चिंता राहत नाही. त्याच पद्धतीने तीच अवस्था बाबाची झाली होती. शेवटी अशा परिस्थितीतून 14 नोव्हेंबर रोजी बाबाला घरगृहस्थी निर्माण झाली आणि बाबा आपल्या घरकामाला लागले. आणि म्हणूनच हा 15 नोव्हेंबरचा कार्यक्रम जो आपण करतो तो आजही साजरा करत आहे. हे काय आहे? भगवंत प्रत्येक सेवकाची परीक्षा घेतो. जो सेवक परीक्षेत उतरेल तोच खरा परमेश्वरी सेवक बनतो. आणि ते आज आपल्या बाबांनी या कलियुगात करून दाखवले. सत्ययुगात राम मर्यादा पुरुषोत्तम बनले
त्यानंतर ज्ञानेश्वरही झाले. आणि या कलियुगात आज आपले बाबा आहे. जे बाबांनी कार्य केले तेच कार्य त्यांनीही केले. जसं सत्यमर्यादा प्रेम बाबांनी आपल्या मनात वागवलं, तेच सत्यमर्यादा प्रेम साधू संतांनी वागवलं. आणि याच सत्यमर्यादा प्रेमातून आपल्याला समोर जीवन काढायचं आहे. आपण जरी परमेश्वर तर बनू शकत नाही, परंतु परमेश्वरापर्यंत जाण्याचा तरी मार्ग शोधू शकतो. आज माझी परिस्थिती पहा. माझ्या कुटुंबात आमच्या घरची बाई घरचीच झाली, तरी पण करणारा तो परमेश्वर आहे आणि करवून घेणार हा मानव आहे. आपण ज्याला साधक म्हणतो किंवा साध्य करून देणारा, साधक कशाला म्हणायचं? साधक आणि साध्य करून देणारा. साध्य करून देणारा हा परमेश्वर आहे, परंतु सत्यमर्यादा प्रेमानुसार आपण जे काम हाती घेतलं ते काम सिद्ध आपल्यालाच करावं लागतं आणि त्या कामाचा फळ देणारा तो परमेश्वर. बाबांनी तेच कार्य केलं. मनात सत्य मर्यादा प्रेम ठेवून बाबाचे सतत 4 तत्व 3 शब्द 5 नियमानुसार भक्ती केली आणि याच भक्तीने बाबाला परमेश्वर प्राप्त झाला. आणि आपणही सेवक त्याच पद्धतीने करावं अशी मी उपस्थित असलेल्या सेवकांना विनंती करतो. आपल्याला विनंती सांगितलं. आपण सर्वप्रथम विनंतीत बाबाला वचन देतो. विनंतीत कोणतं वचन देतो? भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच नाही. आणि शेवटी म्हणतो, मी माझ्या कर्माने चुकलो, याची मला क्षमा द्या. हे वचन जेव्हा आपण विनंती प्रार्थनेत रोज देतो, पण आपण त्या पद्धतीने दिवसभरात काम करतो का, याची जबाबदारी आपली आहे. हे आपण शोधा. तो भगवंत शोधून देणार नाही. तसेच दुसरं वचन आपण बाबालाही दिलं. दुसरं वचन बाबाला कोणतं दिलं? भाऊ कोणतं दिलं? मर्याजी भगत म्हणतो हे वचन मला. बाबाला आपण
वचन दिलं, बाबाचे आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाहिजे असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. हे वचन आपण बाबाला दिलं. हे विनंतीत झालं. आणि प्रार्थनेत काय सांगितलं? 4 तत्वापासून भगवत प्राप्ती मिळू शकते. आणि आपल्याला त्या भगवत प्राप्तीतून 3 शब्दातून आपल्याला भगवंताचे गुण पाहता येते. आणि 5 नियम म्हणजे हे आपल्या मानव जीवनाला साधण्यासाठी आपल्या घरातील कुटुंबाचं जीवन चांगल्या पद्धतीनं राहावं, चांगल्या पद्धतीनं जगावं, यासाठी हे 5 नियम दिले. त्यासाठी आपल्याला हे 5ही नियमाचं पालन करणं जरुरीचं आहे. आणि शेवटी आपल्या हातून या काही कळत न कळत चुका जर झाल्या असेल, त्याची क्षमा मागणे. म्हणून बाबांनी या तत्वानी, या शब्द नियम तत्वानी एका भगवंताची प्राप्ती केली. आणि तीच विनंती, प्रार्थना आपल्याला बाबांनी वाटून दिली. आता तिलाच कसं जगायचं, तिचं पालन कसं करायचं, ही प्रत्येक सेवकाची गरज आहे, जबाबदारी आहे. म्हणून बाबांनी आपल्याला, आता हे आपल्याला कुठून मिळेल, काय मिळेल, यासाठीच बाबांनी आपल्याला ही चर्चा बैठक दिली. कारण की पुस्तकात तर असं ज्ञान मिळू शकत नाही, परंतु माझ्या सेवकाला अनुभव मिळण्यासाठी किंवा ज्ञान मिळण्यासाठी बाबांनी आपल्याला ह्या बैठकी लावली. आणि असं ज्ञान आपल्याला बैठकीतूनच मिळू शकते. यासाठीच आता ही बैठक आपल्या गावापुरती मर्यादित झाली. बैठक ही आपल्या गावापुरती मर्यादित झाली, परंतु बाबाचे कितीतरी सेवक आहे, ठिकठिकाणी सेवक आहे, ते तर या बैठकीला येऊ शकत नाही. मग त्यासाठीच बाबांनी संमेलनाचा आदेश दिला. आणि या संमेलनात ठिकठिकाणचे लोक, ठिकठिकाणचे सेवक, लोक म्हणजे सेवक एकत्रित येते. आणि त्या ठिकाणी जे मार्गदर्शक, अनुभवी लोक, यांचे आपल्याला अनुभव ऐकायला मिळते, मार्गदर्शन ऐकायला मिळते. आणि त्या मार्गदर्शनातून आपल्यामध्ये, आपल्या मनात जो अंधाराचा पडदा लपलेला आहे, अंधाराचा पडदा म्हणजे कोणता, ज्याला आपण शेड्रिक म्हणतो. मानवाच्या मनात मोह, माया, अहंकार, राग, वाईट विचार, हे असे
6 प्रकारचे जे काही विकार आहे हे नष्ट करण्यासाठी काही मान्यवर आपल्याला तिथं मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शनातून आपल्या मनातील या अंधकाराचा पडदा दूर होऊन आपण भक्ती मार्गाकडे वळतो. म्हणून या बाबांनी आपल्याला असे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आणि या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा जो अभ्यास करत की यातून काय होईल त्यातून काय होईल असा अभ्यास करा. प्रत्येक शब्दाचा अर्थ जोडा आणि त्यातूनच आपल्याला मार्ग शोधता येईल. त्यालाच आपण म्हणतो साध्य करून देणारा तो परमेश्वर आहे आणि साधक म्हणजे जो साध्य करतो त्याला साधक म्हणतो. मित्रांनो, माझ्या या काही बोलण्यात वागण्यात ज्या काही चुका झाल्या असेल त्याबद्दल मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. महान त्यागी बाबा झुंदेवजीला क्षमा मागतो. आई वाराणसीला क्षमा मागतो आणि उपस्थित असलेल्या सर्व सेवक सेविका बालगोपालांना क्षमा मागतो आणि व्यक्तीने जय गुरु. भगवान बाबा हनुमान की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा एक. सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वैद्वेषण बंद करने वाले मानव धर्म की जय. धन्यवाद.